एक सामान्य गरीब माणूस रस्त्यावर कपडे विकून मोठ्या कष्टाने आपला उदरनिर्वाह करीत होता. रोज क्षणाचाही विलंब न लावता जवळच्या मंदिरात जायचे, मंदिर स्वच्छ करायचे आणि देवाला भरपूर पैसे मिळावेत म्हणून प्रार्थना करायचे. त्याला असे रोज येताना पाहून एकदा देवाने त्याला दर्शन दिले आणि विचारले, तू फक्त पैसे मिळावे म्हणून मंदिराची सेवा करतोस का? त्या माणसाने अगदी साधेपणाने आणि प्रामाणिकपणे उत्तर दिले, होय देवा, मी रोज इथे येण्याचे हेच एकमेव कारण आहे. गरिबीमुळे मी माझ्या किंवा माझ्या कुटुंबाच्या इच्छा पूर्ण करू शकत नाही. माझ्यातील आनंद मला माहित नाही. जीवन, तो दिवस कधी येईल? देवाने त्याला सांगितले, काळजी करू नकोस, तुझे चांगले दिवस कधी येतील हे तुलाही कळणार नाही. ज्याची मनापासून इच्छा असेल त्याला ते नक्कीच मिळते. देव अदृश्य झाला. तो माणूसही तिथून निघून गेला आणि रोजच्या कामाला लागला. काही दिवसांनी त्यांची परिस्थिती बदलू लागली. त्याचे कपडे पूर्वीपेक्षा जास्त किमतीला विकायला लागले. हळूहळू त्याने स्वतःचे दुकान उघडले. ते दुकानही शहरात प्रसिद्ध झाले. तो खूप श्रीमंत झाला. तो खूप व्यस्त राहू लागला, इतका की त्याला मंदिरात जायचेच चुकले. खूप वर्षांनी तो माणूस म्हातारा झाल्यावर एके दिवशी अचानक मंदिरात आला आणि साफसफाई करू लागला. देव पुन्हा त्याच्या समोर प्रकट झाला आणि त्याला दर्शन दिले आणि विचारले, तू खूप दिवसांनी आला आहेस. मी ऐकले आहे की तू मोठा संत झाला आहेस. तुझ्या आयुष्यात अजूनही काही अंतर आहे का जे पुन्हा मंदिराची सेवा करून पूर्ण होऊ शकते? आलास का? तो माणूस देवाकडे बघतच राहिला. डोळ्यात अश्रू आणून तो म्हणाला, भगवान, तू मला काही दिले आहेस. कशाचीही कमतरता नाही. मीही माझ्या मुलीचे लग्न चांगल्या कुटुंबात करून दिले आहे. पण हे सर्व घडले, माझ्या मनालाही कधी शांती मिळाली नाही. मंदिरात येऊन सेवा करावी असे मला नेहमी वाटायचे, पण ते शक्य झाले नाही. देव त्याला म्हणाला, तू जे काही मागितलं ते मी तुला दिलं आहे. मन शांतीसाठी तू कधीच मागितलं नाहीस. तुला एक गुपित सांगतो, तुला मागूनही मन शांती मिळत नाही. कोणी माझ्याकडे आल्यावर आणि माझी सेवा करतो त्याला न मागताही शांती मिळते. तो माणूस देवाकडे पाहत राहिला आणि त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. तो म्हणाला, तुझ्या सेवेच्या मोबदल्यात तुझ्याकडून पैसे मागणारा मी देवात मूर्ख होतो. आता मला काही नको, फक्त मला तुझी सेवा करू दे. मित्रांनो, आयुष्यात कितीही पैसे कमावले तरी कसे, तुम्ही किती प्रसिद्धी मिळवाल, किती विलासी जीवन जगा, जर तुम्हाला मनःशांती नसेल तर या सर्वांचा काहीही अर्थ होणार नाही. मनाची शांती ही सर्वात मौल्यवान गोष्ट आहे.